तेव्हा मित्रांनो तुमच्याकडे प्रथम नवीन स्कूटर होणार आहे. ही आपली सुझुकीची आहे SS 125 लेटेस्ट मॉडेल आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस फक्त सांगतो, 3 फक्त अपडेट झालेले आहेत. मेन म्हणजे आहे तुम्हाला दाखवून देतो पहिल्यांदा अपडेट कोणते कोणते असणार आहे. पण तुम्हाला पहिल्यांदा फ्रंटपासून स्टार्ट करतो गाडीच्या. सगळं तुम्हाला अपडेट सांगून देईल काय काय असणार आहे. पुढचं हेडलाईट तुमचं पूर्ण ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. हे पूर्णपणे आहे TFTमध्ये SS 125 TFT. याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियंट सांगून देईल कोणते कोणते असणार आहे. पण हे सर्वात टॉप मॉडेलचं आहे. TFTचं असणार आहे हे. LED तुमची हेडलाईट दिलेली असणार आहे की साईडला. सेंटरचा हा जो पार्ट आहे हा तुमचा ऑलमोस्ट सेमच दिलेला असणार. यामध्ये काही चेंजेस नाही आहे फ्रंटला पण आणि रिअरला पण. पुढचं हे जे मडगळ आहे हे तुमचं मेटलमध्ये दिले असणार आहे. हे तुमच्या नंबर इथं टाक दिलेच नाही. सुझुकीचा लोगो आहे. DRL तुमचे हा यू शेपमध्ये दिलेले असणार आहे LED. ठीक आहे. टर्न इंडिकेटर लाईट तुमचे असणार आहे ह्यामध्ये. ठीक आहे. हा पार्ट जो आहे हा ग्रिल होतो तरी याचा क्रोमचा हा कस्टमरला लावून घेतलेला आहे. ठीक आहे. आणि मेन बघू शकतात की हा पण पार्ट तुमचा पुढचा हा क्रोममध्ये दिलेला असणार आपला LEDचा हेडलाईटचा हा या ठिकाणी. आणि हा पण पार्ट तुमचा क्रोममध्ये दिलेला आहे सायकलच्या. ठीक आहे. पुढचा हा शेप तुमचा सेमच असणार आहे. साईड प्रोफाईलमध्ये दाखवतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला बघू शकता की सर्व तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. इकडे पण तुमचे हे दिलेलं आहे की जायला आपले जे असणार आहे रिफ्लेक्टर इकडे पण असणार आहे, तिकडे पण दिलेलं असणार आहे. 2 तुम्हाला ग्लोब बॉक्स दिलेले फ्रंटलाच या ठिकाणी. एक लिटरचे मोबाईलला तुम्हाला इथं चार्ज करण्याची इथं जागा दिली असणार आहे. USB पोर्ट दिले असणार आहे हा या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा हा जो पण हा कन्सोल आहे हा तुमचा हा TFTमध्ये दिलेला असणार आहे. तुम्हाला चालू होणार होतो 4.2 इंच दिलेला असणार आहे हा TFT डिस्प्ले. ठीक आहे. पूर्णपणे कलर असणार आहे हा. यामध्ये तुम्हाला ABS BBS सगळं भेटून जाईल. आणि तुम्हाला ब्रेकिंग दाखवून येतो. सिंगल चॅनल तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असणार आहे ABS. ठीक आहे. सिंगल चॅनल तुम्हाला याच्यामध्ये दिली असणार ABS. ठीक आहे. 190 mm पर्यंत तुम्हाला दिली असणार डिस्प्लेची साईज. ठीक आहे. आणि टायरची साईज तुमची असणार आहे ही 90 आपली 12 इंची दिली असणार आहे. आणि सिल्वरमध्ये तुमची दिली असणार आहे हे आपले रिम्स या ठिकाणी. आणि ABS असणार आहे सिंगल चॅनल. MRFचे टायर असणार आहे. दोघेही टायर तुम्हाला दिले असणार ट्यूबलेसमध्ये. फ्रंटला तुमची 12 इंची असणार आहे आणि रिअरमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे 10 इंचीमध्ये. पुढची जे पण असणार आहे आपला हा जो सेन्सर आहे तो आपला हा ABS तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे बघा ही ABS तुमची इथे प्लेट दिलीच आहे या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो. आणि हे सेन्सर असणार ज्याला टेलिस्कोपमध्ये तुमची दिलेली असणार सस्पेन्शन फ्रंटचे या ठिकाणी. इथं पण तुम्हाला ABSची ब्रँडिंग म्हणून दिली या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी इथं पण असणार आपलं हे फायबरमध्ये मडकं दिले असणार आहे. ओके मित्रांनो. साईड प्रोमध्ये दाखवून येतो अजून. इकडे तुमचं हे हुक पण तुम्हाला नॉर्मली जसं आहे तसं दिलेलं असणार सायकलच्या. हे आपले रिअर फुटर असणार आहे मेटलमध्ये. ठीक आहे. SSची ब्रँडिंग तुम्हाला दिली असणार आहे. ग्रॅब हँडल तुमची असणार आहे सिल्वरमध्ये दिली असेल. आणि सीट तुमची ही अशी आहे. ठीक आहे. आणि कस्टमरने आय थिंक लावून घेतलेलं आहे सीट कवर या ठिकाणी. ठीक आहे. आणि पुढचा हा कन्सोल पण तुमचा असा दिला असणार आहे. ठीक आहे. TFT असणार आहे. राईट कनेक्टिंग एडिशन दिली असणार आहे. क्रोममध्ये तुमची मिरर दिली असेल. स्टार्ट ऑफ करणारे इंजिन हे तुम्हाला दिलं असणार आहे. हॅझार्ड लॅम्पसाठी पण दिली असणार ज्याला तुम्हाला बटन. ठीक आहे. हेडलाईटची कंट्रोल दिली असणार अप्पर डिपर टर्निकेटर लाईट आणि हॉर्न दिलेलं असणार की ज्याला. ठीक आहे. इथं आपण ABS ऑन ऑफ करू शकतो. लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलेली असणार आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिली असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे. नंतर ब्लूटूथ पण तुम्हाला दिले असणार आहे किती किलोमीटर झाले होते. नंतर मग आपण सर्व्हिस रिमाइंडर सगळं दिले असणार या ठिकाणी. ठीक आहे. टेम्परेचर ओडोमीटर ट्रिप 1 ट्रिप 2 बॅटरीची लेवल किती आहे ती ऑल चेंजिंग सगळं त्यामध्ये भेटून देईल या ठिकाणी. आपण इथं चेंज करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो. ब्लूटूथ पण दिलेलं असेल यामध्ये तुम्हाला. ABS ऑन ऑफ करू शकतो. एक मिनटं. टर्निकेटर लाईट. ठीक आहे. फास्ट लाईट ही साईडला दिली असणार आहे. ऑन दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि हे जे असणार तुमचं चावी तुम्हाला चावीवर दाखवतो थांबा. चावी तुमची नॉर्मली जशी की होती तुम्हाला तशी सेम की दिलेली आहे यामध्ये. ठीक आहे. 2 की दोघे की तुमची सेम दिली आहे. याच्यामध्ये आपण एक साईडला लेफ्ट साईडला वळवली तर तुमचं हे सीट ओपन होऊन जाईल. आणि जर राईट साईडला वळवलं तर तुमचं हे इथलं फ्यूल कॅप तुमचं ओपन होऊन जाईल या ठिकाणी. ठीक आहे. पाठीमागचं तुम्हाला रिअल पण प्रोफाईल दाखवून देतो गाडीची. इथं पण तुम्हाला एक हुक दिलेली असणार आहे. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला काही चेंजेस नसणार आहे. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला सेम दिलेली असणार आहे. आपल्या एकी साईडला तुम्हाला DRL भेटून जाईल या ठिकाणी LED टर्निंग लाईट पण तुमची असणार आहे. हे हॅलोमध्ये दिली असणार आहे. हे फ्यूलची तुमची कॅब म्हणजे 5.3 लिटरपर्यंत तुमची असणार फ्यूलची टाकी यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला ऑन करून दाखवतो. अरे हां. आणि इथं बघा खाली तुम्हाला नंबर प्लेट लागली असणार आणि रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे. पाठीमध्ये मडगं पण तुमचं फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि हा पण पार्ट तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार आहे. आजीच्या मॉडेलसारखा असणार आहे. एअर कूलमध्ये तुमची कूलिंग सिस्टम दिली असणार आहे. हा पार्ट तुमचा क्रोममध्ये असेल पण पूर्णपणे असणार आहे मेटलमध्ये. पाठीमागे पण तुम्हाला टायरची साईज सेम असणार आहे. 190 असणारी 10 इंच असणार तुम्हाला पाठीमागे. ठीक आहे. आणि ड्रम ब्रेक दिलेली असणार आहे पाठीमागे तुम्हाला 130 mm पर्यंत. हा पार्ट तुमचा ऑलमोस्ट सेमच असणार गाडीमध्ये. बाकीचं काही चेंजेस नाही गाडीमध्ये. ठीक आहे. आणि तर सुझुकी इको परफॉर्मन्स तुम्हाला हा ब्रँडिंग भेटून जाईल. इथं पण तुम्हाला सगळं असणार आहे. SSची मला ब्रँडिंग दिली आहे एका साईडला.
आणि जर तुम्हाला मॅट पाहिजे असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे मॅट अवेलेबल आहेत शोरूमच्या आतमध्ये ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये. तुम्ही ते कोणतेही परचेस करू शकता. ठीक आहे. मग मित्रांनो, तुम्हाला गाडीचा अपडेट कसा वाटतो तुम्ही मला सांगू शकतात. मेन म्हणजे आहे सिंगल चॅनल ABS. ठीक आहे. आणि मेन म्हणजे आहे आपलं गाडीचं हे आपलं पाड आहे. आणि मेन म्हणजे आहे कलर. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगू शकतात. आणि मेन म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये दिली असणार अजून कलर्स म्हणजे वेगवेगळे पण असणार. सध्या शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला कलर दाखवणार कोणते कोणते असणार आहे. ठीक आहे. एक ब्ल्यू कलर आहे, ब्ल्यू आहे, व्हाईट आहे आणि आपला हा थोडासा ग्रीश कलर आहे. पण हे मॉडेल तुमचे वेगवेगळे दिलेच नाही. सध्या टॉप मॉडलमध्ये TFTमध्ये ही एक आहे आणि ही एक आहे TFTमध्ये. ठीक आहे. बाकीचे तुम्हाला बाकीचे व्हेरियंट तुमचे वेगवेगळे दिली असणार सध्या शोरूमच्या आतमध्ये. तर तुम्हाला जर गाडी परचेस करायची असेल SS ची 125 तर तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल, विथ मोबाईल नंबर देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकता. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. डीमार्टच्या जवळ तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. रिया सुझुकी शोरूमचं नाव आहे. ठीक आहे. सर्व तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल भेटून जातील. चला मित्रांनो, तुम्हाला गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी करून परत पुढच्या भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि याची ऑन रोड प्राईस जी असणार आहे, आणि मेन म्हणजे सांगतो की ऑन रोड प्राईस तुम्हाला सगळी सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला सेम नसेल, वेगळी दिलेली असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार गाडीची तुम्हाला 1,31,000पर्यंत असणार आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुमची प्राईस वेगवेगळी दिलेली असणार आहे. तुम्हाला आधी सांगू देतो. 5++ तुमची वॉरंटी दिली असणार आहे यामध्ये. आणि हे पण दिली असणार इंजिनची वॉरंटी. ठीक आहे. गाडीची पण तुम्हाला दिली असणार किलोमीटरमध्ये. ठीक आहे मित्रांनो. आणि कॉन्टॅक्ट डिटेल दिलेलीच नाही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही तिथं जाऊन डायरेक्ट इन्क्वायरी करू शकतात. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो. चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या भेटूया.